गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गणपती आले म्हणजे मोदक आले, मोदक आले म्हणजे गप्पा आल्या आणि गप्पांच्या फणामध्ये हा कॉमेडीची काय ट्रेन सुसाट धावते. मग काय विचारायला नको मित्रांनो. म्हणून मी असं ठरवलं की आज बाप्पांच्या साक्षीने आलेल्या या मोदकांची पर्वणी साधायलाच हवी. बोलूयात ना, बाप्पाही आपल्या सगळ्यांशी 10 दिवस गप्पा मारतातच, आपणही एकमेकाशी मारतोच. एक मोदक खाऊन सुरुवात करू. म्हणजे गणपती बाप्पा मोरया. मोदक खातो जाय असं नाही, कोणाला पण मोदक खाता येणार. अरे मोदक खायचं तो प्रसाद आहे. याच्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये ज्याचा पण चांगला ना त्याला मोदक भेटतात, प्रसाद येणार. अँकर मी आहे. अँकर आवऱ्या दिवस आम्ही इकडे काय करत अँकरच माझा एक पोती राहिले. तर मुद्दा काय की ही कॉमेडीची जी बुलेट ट्रेन आहे ना, सगळे बोलतो जज कुठे गेले तर जज कुठे गेले नाही, इकडेच आहेत आपल्यामध्ये. नाही, आपण थोडंसं फॉर्मेट चेंज केलेलं आहे. अंदर का केलेलं ते पण आधी सांगा. फॉर्मेट चेंज केलं तर ज्याला अंदर पण लगेच करायला पाहिजे का. आता अंदर नको. तर फॉर्मेट चेंज म्हणजे काय, संदीप आहे आमच्याकडे, किशोरी ताई आलेल्या, त्या आमच्यातलेच एक कलाकार आहेत ना, ते आम्हाला मधून काय आम्ही समजा चुकलो तर ते सांगणार. असं यो चांगला फॉर्मेट आता आपल्याकडे सुरू झालेला आहे. पण मी अँकर आहे. थांब ना, आला तू मोठा अँकर. तर मी काय बोलतो, किशोरी ताई म्हणजे आता म्हणजे गणपती बाप्पा तर आलेले आहेत आणि आता प्रसाद पण सगळ्यांना भेटणार आहे. पण एखादा चांगला पंच असेल तर तुम्ही सांगितलं तर लगेच आम्ही प्रसाद देणार तुम्हाला. पंच असं ना. मी काय बोलतो, संदीप तुला जर जमत असेल तर तू काहीतरी बोल रे. कारण प्रसाद राहील तसंच, कोण पंच नाही मारणार. आता मी काय बोलणार, मीच मुळात मोदकासारखा दिसत नसल्यामुळं मला काही बोलण्याचा हक्क नाही. तिथे जर करंजी अजून काही वेगळं काहीतरी पाक सुद्धा झाडा असतो, जिलेबी वगैरे उदबत्ती असते तर मी जरा बोललो असतो. काय दिवाळी करंजी पाहिजे. मी काय बोलतो समीर, तुला काय वाटतं आज बाप्पा इकडे बसलेला आहे तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय. गणपती बाप्पा आज आमच्या कॉमेडीच्या बुलेटिनच्या घरात आले. हे आमचं घर आहे, या घरात आलेले आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्याला सिरियसली घेतलं पाहिजे म्हणून मी सिरियसली बोलतोय. आता ह्याच्या आधी जे काही तुम्ही केलेलं आहे ते सगळं एडिट होणार आहे, इथून लागणार आहे सीन. त्यामुळे मी अत्यंत सिरियसली सांगतोय की आज गणपती बाप्पा आमच्याकडे आलेले आहे. ऍक्च्युली बाप्पा या टायमाला इकडे आलेला आहे. गणपती बाप्पा आपल्या इकडे आलेला आहे. तर बाप्पा बद्दल आपलं काय वाटतं. बाप्पाबद्दल खूप श्रद्धा असते आणि गणपती बाप्पा आपल्या सेटवर आलाय. माझ्या मगाचं राहिले थोडंसं बोलायचं. तो पण आता गेला, आता तुझं पेराक पण गेला. कंप्लीट करू दे त्याला. मला एवढंच सांगायचं आहे की गणपती बाप्पा इकडे आलेले आहेत. तर ऍक्च्युली कसं आहे की बाप्पा आता इकडे बसलेला आहे. तर तू बाप्पा बद्दल थोडंसं काय वाटतं तुला. ते बाप्पा तसंही सगळ्यांवर नजर ठेवूनच असतो, पण आम्ही आज स्पेशली आमच्या घरात इकडे बाप्पा बसवलेला आहे जेणेकरून शोवर लक्ष त्याचं राहील आणि आमच्याकडनं चांगलं काम करून घेईल. फक्त एक गंमत ह्या शोमधली जी थोडीशी काही बदल जे केलेले आहेत ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की जरी जजेस बदललेले असले तरी इकडे किशोरीताई आणि संदीप पाठक ही मंडळी जी ॲड झालेली आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, तर ते आम्हाला जज करणार नाही आहेत. ते आमच्यासोबतच आमच्याबरोबरचे वेगवेगळे कॅरेक्टर्स घेऊन वेगवेगळ्या ठिकाणहून ती मंडळी येत आहेत आमच्याकडे आणि आमच्यामधली आवडलेली मंडळी त्या एपिसोडमधनं ती त्यांच्या गावाकडे किंवा जिकडे कुठे ते जिकडनं कुठनं आलेले आहेत तिकडे ते घेऊन जाणार आहेत, असा तो सगळा सेटअप आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे थोडंसं की अरे हे काय झालं, हे जज आहेत का किंवा काय. तर हे जज वगैरे काही नसणार आहेत. हे वेगवेगळी कॅरेक्टर्स आम्हाला आमच्या भेटीला आलेले आहेत आमच्या सेटवर आणि त्यातनं ती इथं बसून एन्जॉय करणार आहेत आणि आमच्या काही मंडळींना तिकडे घेऊन जाणार आहेत असं. आणि याच्यामध्ये मला एक सांगायचं ते की जज वगैरे अजिबात नाही आहेत हे दोघे जण जे येत आहेत ते आधी कॉमेडीची बुलेट ट्रेनचे फॅन्स म्हणून येत आहेत. प्रत्येक एपिसोडला ते फॅन आहेत, ह्या कलाकारांचे फॅन आहेत, ह्या मंचाचे फॅन आहेत आणि कॉमन मॅनचं प्रतिनिधित्व करणारे हे दोघे जण आहेत. म्हणजे यांना 2-2 मोदक तरी द्यायला पाहिजे. तू जरा थांबा. तू जरा तिकडे मोदक तुझं नंतर. तर मी काय बोलतो, नम्रता तुला कसं वाटतं आज बाप्पा इकडे बसले, तुला काय वाटतं. मला पण जाम बोलू आपलं तुझे गुरु आपण एकाच पंथातले, तुम्ही मला बोलून कसं देत नाही. मला काय वाटलं की तुझा गुरु काय बोलतो ते महत्वाचं आहे. अरे कसला गुरु. मग ठीक आहे, मला वाटलं गुरु आहे म्हणून मी बोलतोय. गुरु सगळेच आहेत तिकडे. आपली सगळी बुलेट ट्रेनची जी टीम आहे ते सगळे माझे गुरु आहेत. मी सगळ्यांमध्ये लहान आहे
आणि बाप्पाकडे फक्त एकच मागणं की आमची बुलेट ट्रेन अशी सुसाट वेगाने बुंगाट वेगाने धावून दे. वा 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 वा. दरवर्षी आमच्याकडे ये. माय इशका बाय, तुला काय वाटतं आज बाप्पा इकडे बसलाय त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? काय प्रसन्न वाटतंय, वातावरण एकदम प्रसन्न झालंय. बाप्पा इकडे आले तर, बाप्पाचं आगमन झालंय तर इकडे हे काय भरलेलं आहे. पंचमीच मला माहिती नाही, हे माझ्यासाठी आहे. त्यामुळे आनंद आहे, मजा आहे. फॉर्मॅट चेंज तर झालेलाच आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. पण मला एवढं सांगावंच वाटतं की पूर्वी जजेस होते तर आम्हाला सगळ्यांना असं टेन्शन असायचं. आता इधर भी खुशी आहे, उधर भी खुशी आहे. त्यामुळे तुम्हाला पण नक्कीच खुशी मिळेल त्यातून. बस एवढं सांग. माझ्याकडे तर मला खुशी होईल. तर बाय, तुला काय वाटतं आज बाप्पा इकडे बसलाय? बाप्पा इकडे बसलाय तर म्हणजे छानच वाटतंय. पण आपला फॉर्मॅट चेंज झालाय त्याच्यामुळे मला आणखीन छान वाटतंय. कारण आधी फक्त मध्ये येऊन 2 मिनिटं मी बोलून जायचे. आता मला सुरुवातीला इंटरॅक्ट करता येतंय सगळ्यांबरोबर, दंगा करता येतोय, जो मला आवडतो करायला. आणि बाप्पाकडे मी एवढंच मागेन की तुमच्या सगळ्यांकडे विनोद बुद्धी आहेच, ती पचवायला लोकांना सुद्धा जरा विनोद बुद्धी द्या. आपण बुद्धीची देवता म्हणतो, पण आमच्यासाठी ती विनोद बुद्धीची सुद्धा देवता आहे. कारण आमच्या सगळ्यांचा मूळ काय म्हणूया बेस हा विनोदाचा आहे. त्या सगळ्या एका धाग्याने आम्ही एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत. आणि मला खात्री आहे की असे बुद्धीचे विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाप्पा आम्हाला आणखीन नक्की मदत करणार. वा वा वा, याच्यासाठी आम्ही हिला मोदक कंपल्सरी देणार आहे. तुला काय वाटतं? मला खूप आनंद होतो कारण गणपती बाप्पा आपल्या घरात आले कसं अगदी उत्साहाचं वातावरण असतं, तसंच आज आपल्या सेटवर आहे. खूप मजा येते आणि बाप्पाकडे हीच विनंती की आमच्या बुलेट ट्रेनच्या मागे तुझे आशीर्वाद असेच राहू देत. लोकांना खूप आवडते बुलेट ट्रेन, ती तशीच आवडत राहो. आणि गणपती बाप्पा बरोबर गौरीचे पण दिवस आहेत. सोलापूरला त्यांना महालक्ष्मी असं म्हटलं जातं, कुठे गौरी कुठे महालक्ष्मी. आणि त्या ज्या सगळ्या आपल्या प्रथा परंपरा आहेत त्या 2-2 गौरींकडे, कुठे 1 गौरी असते कुठे 2 गौरी असतात. आणि त्या मूर्तीकडे पाहिलं की जे प्रसन्न वाटतं ते प्रसन्न असणं प्रत्येकाच्या आयुष्यात असू दे अशी सदिच्छा. आणि माझं मगाशी राहिलंय बोलायचं. आणखीन याला कनेक्टेड आहे, ह्याला कनेक्टेड आहे. एकच सेकंड. त्याच्यानंतर आणखीन एक बाप्पाकडे मागणं आहे की अनुपमाला खूप चांगली सुबुद्धी देवो की आणखीन जास्त डाएट न करून जास्तीत जास्त लवकरात लवकर आणखीन जशी आम्ही तिला पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं तसं लवकरात लवकर लोक अशीच. माझं मगाशी बोलणं राहिलेलं होतं. मी एवढंच सांगतो सगळ्यांना की आज गणपती बाप्पा आमच्याकडे गणपती बाप्पा आज आमच्याकडे आलेले आहेत. बंडे तुला काय वाटतं? झाला बंडे तुला काय वाटतं आज गणपती बाप्पा इकडे आपल्याकडे बसलेले आहेत? काय वाटतं? बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तर सर्वप्रथम मला दिसत आहेत आणि मी त्यांच्या चरणी लीन आहे. आणि मला माझं अर्ध जेवण लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज तुम्ही आज जे काही झालेलं आहे तर आज स्पेशल तुम्ही रावणाचा ड्रेस घातलेला गणपती बाप्पाच्या कार्यक्रमानिमित्त. आज तुम्हाला काय वाटतं? नाही, मी रावणाचा जरी वेश घेतलेला असला तरी रावण सुद्धा शिवभक्त होता आणि त्यांच्याच फॅमिलीचा माणूस आमच्याकडे आलेला आहे गणपती बाप्पा. त्याच्यामुळं मी गणपतीच्या चरणी आहे, लीनच आहे. आणि गणपती ही बुद्धीची आणि कलेची दोन्हींची देवता आहे आणि आम्हा कलाकारांची देवता त्याच्यामुळंच आहे. आणि मी सगळ्या लेखकांच्या वतीने इथं बोलू इच्छितो की बुद्धीची देवता आहे तर आम्हालाही भविष्यात चांगले चांगले विषय सुचत राहो, चांगली बुद्धी आम्हाला गणपती बाप्पा देत राहो. मला एकच सिरियसली म्हणायचं आहे, आम्ही सगळे ऐक ना, आम्ही सगळे लेखक आहोत. लेखन सुरुवात करायच्या आधी आम्ही श्री लिहितो. श्री म्हणजे आमचा बाप्पा आहे, त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद वर असतो आमच्यावर. त्यामुळे असाच आशीर्वाद बाप्पा तू आम्हाला दे वर्षभर आणि चांगल्या कलाकृती आमच्या हातून घडू दे. थँक्यू. आणि म्हणजे गणपतीची आरती झाली की सगळ्यांना प्रसाद भेटतो. तर आज आपल्याकडे प्रसाद आहे ना, तर आज प्रसादला तू भेट मला. आज प्रसाद आहे आपल्याकडे, आज प्रसादशी बोलूया. तुला काय वाटतं? कान लवकर आटपत मोदक. धन्यवाद. अंशू, गणपती बाप्पा इकडे बसलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं आज? म्हणजे हे सगळं बोलू द्या तुम्ही, खानदेशच्या लोकांना मागे ठेवतो तुम्ही बोलण्याच्या बाबतीत. तुम्ही जरा थंड घ्या. तर तुम्हाला काय वाटतं आज गणपती बाप्पा इकडे आपल्याकडे बसलेले आहेत त्याच्याबद्दल? मी एकच सांगेन की ही विनोद बुद्धी आम्हाला बाप्पाच्या निमित्तानं मिळालेली आहे. 2 वर्ष सलग तुफान बुलेट ट्रेन चाललेली आहे, अशीच सलग चालत राहू दे. आणि सगळ्यांनी एकदाच म्हणतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
माझ्याशी तुम्हाला बोलायचं होतं. नाही सगळ्यात शेवटी मला चान्स दिलाय बोलायला. माझं असं म्हणणं आहे की माझ्या जो आडाचा प्रॉब्लेम आहे ना, आडाचा प्रॉब्लेम तो कधीच सॉल्व्ह नाही झाला पाहिजे. तो नेहमी तसाच राहिला पाहिजे. म्हणजे काडे राडे गोरे राडे राड्यात राडे मिसळले असं झालं पाहिजे पुढे. असं माझं. ज्या या सगळ्या स्किट मध्ये गाण्याची धमाल पण जोरदार असते कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये, आणि हे दोघं खास करून साथ देतात. प्लीज मला असं वाटतं ते पुढे यायला हवेत चेहरे तसे ते संगीत दिग्दर्शक चंदू म्हणजे आमचे आरू आरू आणि मेन म्हणजे आमची खल्लीवाली बाय. ती खल्लीवाली बाय आहे. तुला काय वाटतं आज इकडे गणपती बाप्पा बसलेले? खूप छान वाटतंय. आज आमच्या बुलेट ट्रेनवरती बाप्पांचं आगमन झालंय. तर ही शुभेच्छा आहे की आमची बुलेट ट्रेन अशी सुसाट वेगाने धावत राहावी. आणि मला काही वाटतं ते मी माझ्या गाण्यांनी सादर करते. वा 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 वा. ठीक आहे. आणि आमिर इकडे हाडकर आहे आमचा. आता म्हणणार आम्ही सगळे म्हणणार. आमिर हाडकर इकडे आहे. म्हणजे आम्ही इकडे जेव्हा स्किट करत असतो तर तिकडे छान म्युझिकच्या माध्यमातून पंच मारत असतं. तर तुला काय वाटतं बाला? मला फार आनंद होतो ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांबरोबर काम करताना. गेली 250 एपिसोड आपण एकत्र आहोत. ह्या बुलेट ट्रेनचे बरेच म्हणजे सुरुवात आपण केली होती तेव्हा डबे वेगळे होते. आता ते डबे मला वाटतं फार एक मोठी मेल झाली. आता ही बुलेट ट्रेन आता फार मोठी मेल झाली. आणि या मेलमध्ये आम्ही काही मेल आहोत जे इथे तर ही सगळी अशीच ट्रेन जोराने चालूच राहून दे. हिची 500 1000 असे मोठ्या मोठ्या स्टेशनवर ही काय ही थांबवू, परत पुढे जाऊ, थांबवू, पुढे जाऊ. आणि ह्या खास बाप्पांसाठी मी म्हणेन तर आमच्या बँडनी एक गाणं तयार केले. ते गाणं आरोही गाईल आणि आम्ही सगळे एक छोटा परफॉर्मन्स. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. पण इथे एकाच व्यक्तीमध्ये अनेक व्यक्ती सामावलेल्या आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता जर गणपती बाप्पाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील आगमनाच्या तर कोण आत्ता आतमधनं असं डोकावतं? गणपती बुद्धीची देवता आहे आणि जो बुद्धिजीवी आहे आणि उत्तम कवी आहे तो माझा मित्र किशोर कदम, ज्याची मी नक्कल केल्यानंतर ज्याला कधीच राग येत नाही म्हणून मी बिनधास्तपणे त्याची नक्कल करतो. इर्षाद. गजानना रे गणराया आधी वंदू तुझ मोरया पाणी झरत चालले. झालं एक राहिले सुर्पनाका. सुर्पनाका पूजा इकडे बाय. तू नाक का काळं करून आलीस? लोक तोंड काळं करतात, तू नाक का काळं केलीस? कारण आज मी शूर्पणखा या कॅरेक्टरचं काम करते आमच्या स्किट मध्ये का, त्यामुळे हा असा माझा गेटअप आहे. शूर्प रवर असेल बहुतेक. पूजा तुला काय वाटतंय? मला काय नाही. मला आज मी आमच्या स्किटमध्ये अनुपमा आहे, तिच्या नादाला लागून मी आज खीर खाल्लेली नाही, तर मी वाट बघते ते मोदक मला कधी मिळणार आहे. संदीपजी एक गणपती बाप्पासाठी गणपती शुभेच्छा. बड़ा अच्छा लग रहा है कि आज गणपति बप्पा यहाँ पे हमारे स्टूडियो में आए हैं और सब मिलके मेरे साथ बोलो गणपति बप्पा मोरया. थैंक यू. आज कॉमेडीची बुलेट ट्रेन धावताना तुम्हाला दिसते. त्याचे हे दोन्ही महत्त्वाचे ड्रायव्हर मॅकॅनिक सगळेच आहेत. म्हणजे ह्या गाडीमध्ये कुणाला बसवायचं, कुणाला नाही बसवायचं, कुणाला एक्स्ट्रा आणायचं, काय पार्ट नवीन तयार करायचं, हे सगळे यांच्याकडे असतं. तर मी सरांना असं विचारित करतो की आज आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले तर त्याच्या निमित्त तुम्हाला काय वाटतंय? खरं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या व्यासपीठावर ना गणपती बाप्पा रोजच येत असतो. कारण कलाकार हे सुद्धा एका काय म्हणता येईल त्याला देवाचंच रूप आहे. म्हणजे कायम उत्सव, कायम उत्सव असतो. गणेशोत्सव आपल्याकडे कायमच असतो. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या आमच्या टीमकडनं शुभेच्छा आहेतच. बघा बुलेट ट्रेन आणि एन्जॉय करत राहा. येस सर, तुम्हाला काय वाटतं? मला गोस्वामी म्हणाले तसंच विघ्नहर्त्यानं सगळी विघ्न दूर करावीत. मुख्यतः आमच्या कार्यक्रमाला असंच यश मिळत राहो आणि अनेक जी विघ्न आहेत म्हणजे कलाकारांच्या तारखा मिळत, कुणाच्या तारखांमध्ये अडचणी न येत, यांची नाटकं हाऊसफुल होत, पण त्याचबरोबर आम्हालाही त्यांच्या तारखा वेळच्या वेळी मिळत. आणि मुख्य म्हणजे
बाप्पा एवढाच महत्वाचा आमच्यासाठी TRP नावाचा एक हे असतो. बाप्पाने तो TRP सुद्धा वाढवत नेऊ दे, तो वाढला. मला वाटतं डिरेक्टर सर तो TRP आणखीन वाढूया. हा, गोड मोदकाबरोबर गोड गाणं काय बोलवा सगळ्यांना. अँकर आहे मला इथे सांगण्याची आता पण मोदक सगळ्यांचे पॉईंट संपलेले. चला मोदक खाऊयात मित्रांनो. मित्रांनो गणपती बाप्पा मोरया. अरे 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाट वेगाने धावू देत आणि कॉमेडी अशीच रंगू देत. गणपती बाप्पा मोरया. सुसाट आणि बुंगाट वेगाने धावू दे. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.